रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विक्रांत दादा यांच्या वाढदिवसानिमित्तानं इथं उपस्थित असलेले आपल्या मॅडमबाईचे शिक्षका, अतिशय ज्येष्ठ आणि दरकदार असे नेतृत्व महाराष्ट्राचे वनमंत्री माननीय गणेश नाईक साहेब, त्याचबरोबरीनं इथं उपस्थित असलेले माजी खासदार संजीव नाईकजी, त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर, आपल्या रायगड जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रांत पाटलांचे वडील माझे मित्र माननीय बाळासाहेब पाटील, जयंत म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदासजी शेवाळे, नावं घेतली तर मला 50-60 नावं घ्यावी प्रमुख म्हणून. त्याच्यामुळे सर्व सन्माननीय आपल्या भाजपाच्या आणि इतर पक्षाचे सुद्धा उपस्थितलेले नेतेगण प्रचंड उत्साहानं विक्रांतदादांचा वाढदिवस साजरे करण्याकरता आणि त्या ज्या विविध सोयी सवलती त्या नागरिकांकरता देत आहेत त्याचं साक्षीदार होण्याकरता आलेले मान्यवर बंधू आणि भगिनी, खरं तर विक्रांतदादांचा वाढदिवस हा पावसाळ्यामुळे आपल्याला हॉलमध्ये घ्यावा लागतोय. पावसाळा नसता तर हा वाढदिवस आपल्याला मोठ्या मैदानावर घ्यावा लागला असतो. पूर्वी आपल्या महापालिकेची नगरपालिका होती आणि त्यावेळेला माननीय आपले छत्रपती संभाजी महाराज ग्राउंड जे आपलं नगरपालिकेचं आहे तिथे अशा प्रकारचे प्रोग्राम होत असतात. आज खरंच अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये आल्यानंतर ज्यांचे वाढदिवस पावसाळ्यात गेले त्यांना फार मोठ्या मर्यादा पडतात की आता काही करायचं नाही, हॉलमध्ये जावंच लागतं. आणि दुर्दैवानं आपल्या पनवेलमध्ये अपेक्षा मोठा हॉल नसल्या कारणानं पण त्यातल्या त्यात ही बऱ्यापैकी आता सुविधा झालेली आहे. त्याच्यामुळं
प्रचंड संख्येने आपण सर्व उपस्थित राहिला. विक्रांतबद्दल आपल्या सर्वांच्या मनामध्ये अतिशय प्रेम आहे, आपुलकी आहे आणि भरपूर आशा आहे. एक तरुण असे नेतृत्व जे आहे ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विधान परिषदेत म्हणजे आपल्या महाराष्ट्र स्तरावरती जी काही विधानसभा विधान परिषद आहे त्यातले वरच्या सभागृहाचे आपले सदस्य खर तर आवाज त्याचप्रमाणे चाललाय. त्यांचा वरच्या सभागृहाचे जे अभ्यास सदस्य असतात ते अभ्यासपूर्ण भाषण करत असतात. त्यांचं जे सभागृह जे असतं ना आपले विधानसभेतले हमला तबलू येतात एकमेकांच्या दृष्टीनं तशा प्रकारचं असतं. पण इथं मात्र पूर्ण अभ्यासपूर्ण आणि आपल्या देशाला घडवण्याचं म्हणजे आमदार विधानसभेचं तसंच बोलत नाहीत, काम करत असं आपलं म्हणणं नाही. पण त्याहीपेक्षा त्यातल्याच्यात मी लोकसभेमध्ये काम केलं तर लोकसभेपेक्षा राज्यसभेचे खासदार जे होते तर त्याचं जरा थोडंसं काम करण्याची पद्धत जी आहे ना ती वेगळ्या प्रकारची होती. तर सगळ्याच्या मध्ये आपण एक कोकणाचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आहोत अशा राज्याचा आजच्या दृष्टीनं आपल्याला फडणवीस साहेब आहेतच आहेत. पण त्याच्या दृष्टीनं त्यांना साथ देणारे आपले गणेश नाईक साहेब आधी झालेले आहे. खरं पाहायला गेलं तर अशा आपल्या अशा आकांक्षा असतात. भारतात नेतृत्व मात्र माननीय मोदी साहेब करतायत, महाराष्ट्रात आपले फडणवीस साहेब करतायत आणि अशा याच्यामध्ये नव्यानं तरुणांची फळी जी आहे त्या फळीमध्ये अतिशय आक्रमकपणानं आणि खरंच त्याला म्हणतात अभ्यासपूर्ण भाषण तिथे करत असतात, प्रश्न मांडत असतात. हे खरं तर पाहायला गेलं तर आता त्या याच्यामध्ये वर्षभरामध्ये आपण पाहतोय वर्षभरामध्ये त्यांचे विधानसभेतलं काम त्याच्या अगोदरपासूनच युवकांच्या मध्ये भारतीय जनता पक्षाचं जाशीकपणाने नेतृत्व हे करण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्याच्यामुळे हे असंच प्रकारचं काम त्यांच्या आयुष्यामध्ये पुढल्या काळात सुद्धा 100% ते करणार आहेत. आणि मला ते उदाहरण जे आता तुमच्या बरोबर ते जे आता सर्वाला जे काही स्वागत करायला तुमचं अभिनंदन करण्याकरता लोक आले ते पाहिल्यानंतर तुमचा हुरपता आणखी जास्त वाढला असला. बाळासाहेबांनी भाजप पुढे आणला. भारतीय जनता पक्ष या पनवेलमध्ये रायगडमध्ये हुडकावा लागत होता. आम्ही सांगता मी भाजपचा आहे, मी भाजपचा विरुद्ध नाही तुम्ही भाजपचा आहे. पण त्या काळामध्ये बाळासाहेबांनी जे काम केले ना ते फार महत्वाचं होतं. आणि त्याच्यानंतर आज 500 बेटा सवयी होत चाललेल्या आहेत. होत चाललेलं आहे आणि असं 500 बेटा सवय होतो तर बापाला आनंद होतो. म्हणजे बापाच्या दृष्टीने असतं ना ते काय वाईट नसतं असं याच्यातून. आणि अशा पद्धतीनं भावी काळात फार चमकणाऱ्याशी जे कार्य आपल्याकडे आहेत ते आहेत. माननीय फडणवीस साहेब नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ते 100% चांगला करतील काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून जास्त मी काही न बोलता भरपूर तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. भारत माता की वंदे मातरम. आज आपल्या सर्वांचे स्नेही आमदार विक्रांत पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे महासचिव यांचं वाढदिवसानिमित्तानं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन करूया. पहिल्यांदा एक गोष्ट मला आपल्या समोर सांगितली पाहिजे की माणूस ध्येयानं जर पुढे येत असेल आणि जिद्दीनं कार्य करत असेल तर त्याला यश निश्चितपणे मिळतं. त्यामध्ये बाळासाहेब पाटलांचा उल्लेख करावा लागेल की ओरिजिनल जनसंघाच्या नंतर मधल्या काळात जनता पक्ष आणि नंतर मग भारतीय जनता पक्ष अशा राजकीय प्रवाह समाज सेवा करताना बाळासाहेब पाटलांनी कधी संयम ढवळू दिला नाही. बाळासाहेबांच्या म्हणजे त्यावेळेला ग्रामसेठ बोलले ना की भाजपवाले शोधून जनसंघवाले शोधून सापडत नव्हते. ही वस्तुस्थिती होती. परंतु तशा परिस्थितीमध्ये आशेनं राहणं हीच खरी म्हणजे संयमाची बाजू आहे.
आणि त्या बाळासाहेब पाटलांच्या संस्कारामध्ये घडलेला आपला मित्र विक्रांत, की ज्याला भारतीय जनता पक्षाने फार मोठा सन्मान दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाचा सरचिटणीस म्हणजे छोटी पद नाही, खासदार आणि आमदारांपेक्षा फारशी ती वरची पोस्ट आहे. आणि कमी तर कमी काय होतं म्हणून परत विधान परिषदेचा आमदार बनवला. पण मी बारकाईनं प्रश्न असा विक्रांतकडे बघताना विक्रांतची भाषा, चालणं, त्याचं बोलणं, वागणं, त्याचा गणवेश, दुसऱ्याशी संवाद साधताना त्याची जी पद्धत आहे, निश्चितपणे दूरचा प्रवास करणारा जो प्रवासी असतो ना, काही लोकांचं बोलणं चालणं उथल असतं, नाटकी असतं. त्यांच्या बोलताना सुद्धा त्यांचे विविध उपमा दिल्या तरी अंतःकरणातून निघत नसतं, ते डोक्यातून निघत असतं. डोक्यातलं वेगळं असतं आणि हृदयातलं वेगळं असतं. बाळासाहेबांनी विक्रांतला संस्कार दिले ते मनापासून दिले. आता एक बाब तुमच्या लक्षात आली का मला नाही माहिती. मी इथं आहे, संजू नाईक इथे आहे, रामशेठ ठाकूर आहे, प्रशांत ठाकूर आहे, जय म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, बाळासाहेब आहे आणि विक्रांत. 4 कुटुंबातले दुसऱ्या फळीतले वारसदार या ठिकाणी समाजाची सेवा करताना समाजाच्या मनामध्ये कायम स्थान राहिलं पाहिजे. एकूणच भविष्यकाळ उज्ज्वल आहे का? खरं म्हणजे विक्रांत खरं म्हणजे हॉल याच्यापेक्षा तिप्पट असायला पाहिजे. किती? कमीत कमी तिप्पट. याच्या पुढे चूक करायची नाही. म्हणजे आता लोक उभी राहिलेली आहेत, काही बाहेर राहिलेली आहेत. अशी आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची परवड होणे सुद्धा चांगलं नसतं. म्हणून मी आता वळविकीच्या नात्याने सांगतो की पुढे रामशेठ नाही तर पावसाळ्यामध्ये नसता तर रामशेठ बोला मैदानच आपण बुक केला असता. एकूणच तुमच्या सर्वांच्या करता माननीय मोदी साहेबांसारखं एक जगाला मार्गदर्शन करणारं नेतृत्व सर्वार्थानं, म्हणजे नॉट आर्टिफिशियल, शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, कृषी विज्ञानामध्ये, व्यापार, उद्योग, असं एक क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी मोदी साहेबांचा टच नाही. आणि भविष्य काळामध्ये जगाला नेतृत्व देणारं आपलं नेतृत्व. राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचा सारखा संयमी नेता मुख्यमंत्री झालेला. आणि मी विश्वासानं सांगतो की महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आणि भारत देश माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली नुसत्या आशियामध्ये नाही, युरोपमध्ये नाही, मिडल ईस्टमध्ये नाही, युरोपमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जे भयभीत झालेले लोक आहेत त्या लोकांची भीती दूर करण्याचं काम मोदी साहेबांचं नेतृत्व करेल हा विश्वास व्यक्त करतो. आणि भविष्यकाळामध्ये विक्रांत तुझ्या समाजसेवा आणि तुझं राजकारण हे गतिमान हो, प्रकाशमान हो आणि जनसामान्यांना त्याची मदत हो ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकाळपासूनच अनेक सामाजिक उपक्रमांची मालिका साकारण्यात आली आणि त्यामुळे खरं तर हे सगळे आनंदाचे क्षण सकाळपासून मी अनुभवत होतो की विविध प्रकारचे जनसेवेसाठीचे कार्यक्रम आणि मग कामोठे, कळंबोली, तळोजा, खारघर या सगळ्या विभागामध्ये हे सगळे उपक्रम त्या ठिकाणी झाले. आणि मग त्यामध्ये संध्याकाळी आपल्या सगळ्यांना भेटायचं, आपल्या शुभेच्छा स्वीकारायच्या हे त्या ठिकाणी नियोजित होतं. मंचावरच्या आमच्या नेतृत्वाने ज्या काही भावना व्यक्त केल्या मी त्यांचे आभार मानण्यासाठी उभा आहे. खरं तर नाईक साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं पक्षाने मला भारतीय जनता पार्टीच्या महासचिव पदाची जबाबदारी दिली
आणि पक्षाच्या रचनेमध्ये हे पद त्यांनी सांगितलं की लोकप्रतिनिधीपेक्षाही मोठं आहे आणि त्यामुळे पक्षाने हा नेहमीच मला सन्मान दिलेला आहे. पण तिथपर्यंत पोहोचणं किंवा आज आमदार म्हणून जे काही संधी मिळाली इथपर्यंत पोहोचणं हे किती कठीण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून जर का हे श्रेय कोणाला द्यायचं झालं तर नाईक साहेब, माझ्या या ज्या ठिकाणी आपण बसलोय हा माझा प्रभाग आहे जिथून मी पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि ती लढत इतकी अटीतटीची होती, म्हणजे इतकी सोपी ती लढत नव्हती. आणि त्यामुळे 4 जणांच्या त्या पॅनलमध्ये दुर्दैवानं आम्ही लढत असताना माझे 3 सहकारी थोडंसं ते यश आम्हाला मिळू शकलं नाही. आणि समोर आमच्या आता ते मंचावर आहेत प्रीतम मात्रेजी, हे समोरच्या पॅनलमध्ये होते आणि ते 3 जण आणि भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी जे काही आशीर्वाद मिळाले ते मला मिळाले. अशा पद्धतीनं ह्या अवघड लढाईमध्ये त्या ठिकाणी ते यश मला मिळू शकलं. मी हे एवढ्यासाठी सांगतोय साहेब की जर का ते एक मत माझ्या या जनतेने मला त्यावेळेला दिलं नसतं, 2017ला जे काही आशीर्वाद ते मतरूपी मला मिळाले त्यामुळे मी या पनवेल महापालिकेचं उपमहापौर होऊ शकलो. त्यामुळे मी राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकलो. कारण आपल्याला माहिती आहे की प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा होताना साधारणतः आमदार खासदार दर्जाच्या व्यक्तीला आजपर्यंत बसवलं जात होतं. पण ते जर का एक मत आपण सगळ्यांनी त्यावेळेला दिलं नसतं तर कदाचित ना नगरसेवक झालो असतो, ना उपमहापौर झालो असतो, ना युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष झालो असतो, पुढच्या कालावधीमध्ये ना भाजपच्या राज्याचा महासचिव होण्याचा जो बहुमान मिळाला तोही कदाचित मिळू शकला नसता. आणि मग ज्याला गल्लीतच किंमत नाही त्याला दिल्लीत किंमत मिळत नसते, कदाचित पक्षाने आमदार करण्याचा विचार केला नसता. आणि म्हणून हे श्रेय कोणाला द्यायचं झालं तर या जनतेला द्यावं लागेल की ज्यांनी प्रेम भरभरून माझ्या पाठीशी कायम उभं केलं. आणि त्याच बरोबरीने हे श्रेय मंचावरच्या आमच्या नेतृत्वाला द्यावं लागेल, कारण त्यांनी कायम पाठीशी ताकदीनं उभं राहण्याचं काम केलं. आदरणीय नाईक साहेब असतील, आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, आमचे वडील असतील, प्रशांतजी असतील, या सगळ्यांनी नेहमी ताकद दिली. आणि जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याला ही ताकद मिळते तेव्हा आपल्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यातून मला मिळत गेली. त्यामुळे मंचावरच्या नेतृत्वाचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जी काही संधी मिळाली आहे, मी नेहमी सांगतो की आमदार मिळालेला हा जो काही शब्द आहे, हा बहुमान आहे, तो माझ्यासाठी मिरवण्यासाठीचा शब्द नाही. जर का या जबाबदारीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं नाईक साहेबांनी, आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की जर का आपण जनसेवेसाठी उपयोगी पडू शकलो नाही, माझ्याकडून जनसेवा अधिकाधिक व्हावी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आणि जर का माझ्या आमदार या पदातून जर का जनसेवा होऊ शकली नाही तर अशा आमदारकीचा काही उपयोग नाही हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे आपल्या सेवेसाठी जे जे काही करता येईल ते करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असणार आहे. मंचावरच्या नेतृत्वाने नेहमीच मला ताकद दिलेली आहे. त्यांच्या ताकदीच्या जोरावरती आपले जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेलाच आहे. पण या पुढच्या कालावधीमध्ये अजून ताकदीनं ते करण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आजच्या या माझ्यासाठी महत्वाच्या दिनी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला. मंचावरच्या आमच्या सगळ्या नेत्यांचं मनापासून आभार. नाईक साहेब आभार, आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आभार, जयंत म्हात्रे साहेब, आमचे संजीव नाईकजी, प्रशांत ठाकूरजी, प्रीतम मात्रेजी, शेवाळे साहेब, अविनाश कोळीजी, नितीन पाटीलजी, आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. मागच्या सगळ्यांचीच नावं